जय हिंद मित्रांनो, भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की आपण लवकरात लवकर भरती व्हावं. परंतु आता कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे. जेव्हाही 10वी 12वी पासवर भरती येते, तेव्हा तुम्ही बघता की लाखोना फॉर्म येतात आणि या कॉम्पिटिशनमुळे तुमचं सिलेक्शन लेट होतं. तर सिलेक्शन लवकर होण्यासाठी व कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी माझ्या भरतीच्या 2-3 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. सर्वात पहिलं तर ऑफलाईन जे फॉर्म येतात, जिथे 12 जागा, 15 जागा, 100 जागा, 200 जागा निघतात, ते सर्व फॉर्म भरत जा. त्यानंतर तुम्ही नवीन स्किल शिका. तुमच्याकडे कोणते ना कोणते एक अनुभव सर्टिफिकेट घ्या. जसं की ट्रेडमॅनच्या जेव्हा जागा येतात, तेव्हा तुम्हाला बार्बर, टेलर, वॉशरमॅन, कुक अशा अनेक प्रकारचे सर्टिफिकेट मागितले जातात. तेव्हा मित्रांनो तुमचं कॉम्पिटिशन खूप कमी होतं. आणि सर्वात मोठी गोष्ट की जेव्हा मोठी भरती होते, जी 10वी 12वी पासवर असते, तेव्हा तुमचं बघता तुम्ही की ऑनलाईन पेपर होतात आणि मल्टिपल शिफ्टमध्ये होतात. परंतु ही भरती जेव्हा होते, तेव्हा एकाच ठिकाणी होते आणि ही छोटी भरती असल्यामुळे ही खूप पारदर्शक तरीकेने भरती होते. यामध्ये तुम्हाला अनेक शिफ्ट नसतात. एकाच दिवशी तुमचा पेपर होतो, एकाच दिवशी तुमचं ग्राउंड होतं. आणि त्यानंतर तुम्ही टायपिंग करा, त्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन पण घ्या, त्यानंतर तुम्ही स्टेनोग्राफरचा कोर्स करा, त्यानंतर मेडिकलचा कोर्स करा. जसं की 18 ते 23 ज्यादा तर भरत्यांचं वय असतं. तर या 18 ते 23 मध्ये तुम्हाला कधी ना कधी या जागा बघायला मिळेल आणि तुमच्याकडे जर ते सर्टिफिकेट असेल, तर नक्कीच तुमचं कॉम्पिटिशन खूप कमी होईल आणि तुम्ही लवकर भरती होण्याचे चान्स असाल. मित्रांनो, मी एका भरतीला गेलो होतो बिहारमध्ये, कुकला. तर तिथे 100 जागेसाठी फक्त 200च मुलं आलेले होते. कारण की तिथे कुकसाठी अनुभव सर्टिफिकेट मागितलं गेलेलं होतं आणि अनुभव सर्टिफिकेटमुळे भरपूर मुलांनी तो फॉर्म भरला नव्हता आणि तो फॉर्म ऑफलाईन होता. मित्रांनो, प्रत्येक फॉर्म भरून ठेवत जा. 1-2 वर्षांनी पण तुम्हाला त्या फॉर्मचा कॉल येऊ शकतो आणि त्या टायमाला अनेक मुलांनी तयारी सोडलेली असते. त्या टायमाला अनेक मुलं कुठे ना कुठे नोकरीला लागून गेलेले असतात. तिथे तुमचा नोकरी लागण्याचा चान्स जास्त असतो. बस एवढं सांगायचं तुम्हाला की स्किल शिका. कोणते ना कोणते अनुभव सर्टिफिकेट तुमच्याकडे घेऊन ठेवा. जेव्हाही भरती निघेल तेव्हा तुम्हाला फायदा होईल. कोणत्याही माहितीसाठी या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. धन्यवाद.